देखे मनुष्यदास सफळ हे स्वभावतात भजनशीळ झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञानी विने नाशिले जे बुद्धिवेदासे आले तेने टीका कल्पले अनेकत्व मनोने अभेदी भेदो देखिते यया अनामे नामे ठेविले देवी देवो मनते अर्षजाते जे सर्वत्र सदा समं तेथे विभाग अधोत्तमं मतिवंशे सभ्रम विव्यक्तिदे बोल हरी 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 बोल केशव गोविंद बोल हरी 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 बोल केशव गोविंद हरी भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे हे गोड असं अमृत आहे देव हे कानानं अंतःकरणात जाणं फार महत्त्वाचं आहे. लहानापासून थोरापासून सर्वांना याची आज गरज आहे. आज जे जग विशाल जगाचा पसारा एवढा आहे, अधोगतीच्या मार्गाला चालला आहे. ठिकठिकाणी युद्ध, आतंकवाद. याचं कारण काय आहे? याचं कारण हे माऊली सांगतात या ठिकाणी की ते ज्ञानविनी नाशिले, समज नाही. आपल्या संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंबकम, सर्व विश्वालाच माऊलीने आपले मानलं आहे. तर विश्व मानतं का? भारतीय तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ याच्यामुळंच आहे की त्यांनी सर्वांनाच आपलं मानलं. पण सर्व जग आपलं मानतं का मानत नाही? याला कारण आहे की ते हे ज्ञान नाही. श्रीमद भगवद्गीतेसारखं विश्वव्यापक ग्रंथाचं ज्ञान नाही. म्हणून ज्ञानविने नाशिले. किती नाशी, किती प्रकारचं नुकसान आहे, वित्तहानी, प्राणहानी, जे काही होतं आहे ते केवळ आणि केवळ या ग्रंथाचं अध्ययन नाही, अध्यापन नाही, आत्मसात करण्याची बुद्धी नाही. म्हणून विनाशाकडे चाललंय असं विद्वान लोक मानतात. आणि तिकडं तरी थांबावं. नदीला बांधारा घातला तर दोन्ही बाजूचे आणि प्रदेश सुजलाम सुफलाम होतो. उरलेलं पाणी पुढं जातं, पुढच्या लोकांना सुद्धा त्याचा फायदा होतो. पावसाळ्यात सगळं पाणी निघून गेल्यानंतर काय उपयोग होतो? समुद्राला जाऊन मिळेल. सरिता सागर सरिता मिळे तो आपण अशी आपण खेळे. सगळं पाणी जर नदी समुद्राला नेऊन मिळालं तो त्याचं काय उपयोग? खारं पाणी. आणि म्हणून अशा प्रकारचा कुठंतरी बांधारा घातला गेला पाहिजे. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भरतखंडामध्ये ठीक प्रत्येक पंचक्रोशीमध्ये एखादा संत महापुरुष निर्माण होतो आणि हा बांधारा लावून धरतो. मग अनेक लोकांना भक्तिमार्गाला लावतो, धार्मिक कृत्य करायला लावतो. म्हणून त्या संतांचे अनंत उपकार सांगितले आहे. तीच उपकार माऊलीने आपल्यावर केला आहे. ज्ञानाचा
माऊलीने आपल्या सर्वांना समजेल, उमजेल, सगळ्याला त्याचं ज्ञान होईल अशा संस्कृत भाषेचं मराठीमध्ये भाषांतर केलं, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. त्याचं अध्ययन होणं गरजेचं आहे. महाराज मुलांना शिकवलं पाहिजे. 1952-53 आवृत्ती हरिभक्तपरायण वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांची आता राहुल भावना आणून पाहिजे. काय सखोल ज्ञान आहे महाराज. प्राचार्य असताना सुद्धा माऊलीच्या कार्यासाठी स्वतःचं सर्व समर्पित केलं, पगार वगैरे सर्व. मामाचं वैशिष्ट्य असं होतं की ते कीर्तन जायचं तर फक्त नारळ घ्यायचे आणि जाता जाता ते मारुतीला किंवा पांडुरंगाला पडून घ्या, दुसरं काही घेत नाही. त्यांच्याबरोबर राहणारे एक होते आहेर बाबा म्हणून पालीकडचे. रेल्वे स्टेशनवर उतरांनी फाडला की तिथून ते पालखेडपर्यंत सायकलवर डबल शीट जायचे, पैसे नाही घ्यायचे कोणा. ज्यांना द्यायचे त्यांनी संस्थेला द्यावे, त्यावेळेस मनी ऑर्डर करावी, मला काही द्यायचं नाही. नारळ म्हणून घ्यायचं कोणी ती बंद पडून जाणार. स्वतः फक्त जाणे येण्याचं भाडं घ्यायचं. रेल्वेचं ते एस टीचं 100 वर्षापूर्वीचा इतिहास. आणि म्हणून ते असं निष्कलंक निष्कळ संस्थेला मिळतात. संस्थेला अशी माणसं मिळाल्यानंतर संस्थेचे उत्थान होतं महाराज, त्याची प्रगती उत्तर. स्वार्थानं भरलेले लोक कोणत्याही संस्थेत आले तर ते संस्थेची अधोगती होते, संस्थेला कीड लागल्यासारखं येते. आणि म्हणून ते माऊलीचं काय एवढं वर्णन करावं, त्याने जीवनच समर्पित करून घेतलं. असे समर्पित असणारे जो मला असं समर्पित होतो, मी त्याच्यासाठी समर्पित आहे. इफ आय लुक टू यू, आय लुक टू यू. साईबाबाच्या खाली लिहिलं असं, तुम्ही जसं मला, मी जसं तुम्हाला, जो जसं मला, मी जसं त्याला. हेच या श्लोकाचा अर्थ आहे. तुम्ही ज्याप्रमाणे देवदेवतांची भक्ती कराल त्या पद्धतीने मी तुम्हाला देईन. जे तुम्ही द्याल त्याच्यात तो देव येतो, तो घेतो मग देतो. अगोदर घेशी मग देशी असा तुझा न्याय. नामदेव महाराज आपण घे, पण संताचं तसं नाही. ते घेत नाही, ते द्यायसाठी चालले असते. म्हणून संत आणि देवामध्ये हा थोडंसं अंतर आहे. देव अगोदर घेतो मग देतो, तू अगोदर घेशी मग देशी. पण संताचं तसं नाही. संत उदार उदार उदार, संत उदार उदार, घेते आलियासी दान, देते आलियासी दान. संत उदार उदार उदार, संत उदार उदार. संत उदार त्याच्यासाठी जाईल. उदार नाही बरं का, उदार. नंतर काय केलं ऐकण्यात संत उधारे. उधारी नाही त्यांच्याकडं, रोख व्यवहार आहे, सोप व्यवहार आहे. संत उदार उदार भरले, ज्ञानाचं भंडार आहे ते. काय अपेक्षा होती तुमच्याकडून? आता या लेकराकरता बाबा हिंडतायत, त्यांच्या मुखात 2 घास जावे म्हणून तुमचं धान्य पैसा त्याच्या मुखात घालतात. बाबा मला त्याच्यातलं काही नको. काय गोड बोलत होते जनार्दन स्वामी महाराज. या लेकराकरता बाबा फिरतात, तुमच्या धान्याकरता पैशाकरता नाही. म्हणून देव मी एका ठिकाणी सांगितलं, एकाला फार आवडलं, पैशाची उपेक्षा करू नका. जास्त अपेक्षा पण करू. जगाच्या कल्याण संतांची होती, जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती. जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती. मूर्ती हो मूर्ती जनार्दन मुनीची, मूर्ती हो मूर्ती जनार्दन मुनीची. बघता मुख मला वाटे श्याम,
आणि म्हणून कालचेच बाबाजींनी सांगितलेली क्लिप आहे, कशासाठी अपेक्षा करतात यावरून. स्वल्पस्व धर्मस्थो त्रातो म्हणतो भया. थोडा असावं, जास्त अपेक्षा करू नये. जास्त मोठा कार्यक्रम करतो मी, जास्त गैरसोय होते. भाविकांची सगळ्यांची जोड ताण होतो. कशा करता करायचं मोठं? आपले मन असं अंथरून पाहूनच पाय पसरावे. म्हणून जेवढं करतं तेवढं थोडं नाही, ते जास्त आहे. जनार्दन स्वामींनी सांगितलं की जे केलं जातं थोडं. सांगितलं ना, साखरेच्या एका थेंबा एका कानामध्ये गोडच येते आणि मुठभर खाल्ली तरी गोडच आहे. ठीक आहे, त्याचे पात्रता आहे, ताकद आहे. आणि लौकिकाची ज्याला अपेक्षा आहे त्यांनी खुशाल मोठं करावं. पण लौकिकाची अपेक्षा सद्गुरू जनार्दन स्वामीला मुळीच नव्हती महाराज. जे असेल ते त्या भगवंताच्या कृपेने तर देवाचं काम देव करतो. बाबाला त्याच्यातलं काही नाही. आणि जास्त अपेक्षा ठेवल्यानंतर जास्त कार्य करावं लागतं, जास्त काम करावं लागतं, लोकसंपर्क वाढावा लागतो. आणि मग त्याच्यामधून आपोआपच लोक मान प्रतिष्ठा देतात. बाबाजीनं सांगितलं एकदा की आंब्याची शाखा पडल्यात, पाणी भरायला होतं मोसंबीला वेरवळ. ते शाखा बाबाजीला दुपारच्या पूजेला आणून दिलं संतजी महाराजाला माहिती. मी बाबा तुम्ही नाही घेतल्या? नाही, अगोदर तुम्ही घ्या, मग तुमचा प्रसाद म्हणून घ्या. अरे ज्याला आंबरा खाल्लेला नाही तरी शाखा पडल्यावर खातोच तो. आंबरा खाल्ली शाखा खाणारच ना हो. जनार्दन स्वामींचं काय रे, शाखा पडल्यावर ते आपोआप खावाच लागतं. खातात देव, त्याला उभतीच होते काय कंसात आहे. बाकी पडणार तर शाखा खाणार. संताचं काम करत लोक तुम्हाला प्रतिशम देतातच. जनार्दन स्वामीचं काय करा, बाबाजी सांगितलं तुम्हाला बाहेर लागते. असंच आहे. म्हणजे ती आंब्याचं झाड म्हणजे संत आहे, सद्गुरू आहेत, पडलेले शाखा आहेत. आम्ही सारखे लोक खातात. मग तुम्ही सांगा बाबा काय चांगलं आहे, बाबा खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, ही प्रशंसा येते. पण त्याच्यामध्ये बोलू नये, ही उपेक्षा करू नये, पण जास्त अपेक्षा करू नये. दोन्ही अर्थ एकच. आणि म्हणून जो जसा मला मी जसा त्याला, जो ज्याप्रमाणे मला भजेल त्याप्रमाणे मी पाहतो. मी 4 प्रकारचे भक्त सांगितले, एवढं तुम्हाला समजणार नाही. पण अर्थ काही दुःखाचा परिहार व्हावा. सगळ्याला दुःख आहे महाराज, कोणाला दुःख नाही, सगळ्याला दुःख. गौतम बुद्धाकडे एक आई आली, तिचा मुलगा वारला. सांगितलं बाबा काहीतरी करा, माझा मुलगा वारला. म्हणजे ताई सगळ्या घरातून फिरून ये, कोणाच्या घरातलं कोणी वारलं की नाही पाहून ये. आणि कोणीच नसून वारलं तर मग मी सांगतो उपाय काय. सगळीकडे फिरली गावात, कोणीतरी गेलेलंच असतं. आजोबा, आजी, पंजोबा वगैरे. अमरता कोणालाच नाही. आई आयुष्य तेवढं असतं, तेवढ्या काळ आपल्यासमोर राहतात, मग जातात. त्याच्यात दुःख करायचं ठीक आहे, साहजिकच दुःख होईल तुम्हाला, तुमचा मुलगा आहे. पण त्याचं आयुष्य तेवढं असेल, तुम्ही तर काय करणार. ते कोणी त्याच्या संत त्या दैवी कार्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ते दैव आहे त्याचं, त्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. हां, दुःखाचा थोडाफार परिहार करू शकतात. सोळाप्पाचा मुलगा वारल्यानंतर त्याला दुःख झालं की स्वामी समर्थाची एवढी सेवा करतो आणि मुलगा वारला. रडायला लागले, आई रडायला लागली, आजी पण होती, ते पण स्वतः रडायला लागले. ते सांगितलं का स्वामीजीने याला जिवंत करायला पाहिजे. ते आले नाही, कुठं त्याचं नाव गोविंदा होतं. ते आले, त्यांनी ओळखलं यांच्या मनात काय. त्यानं सांगितलं की नारायण उठ. कुठं गेला, कुठं झोपतो. ते सांगितलं मुलाचं नाव गोविंद आहे ना, नारायण का म्हणतो. मुला जिवंत झाला, आनंद वाटला, सगळं झालं.
आणि महाराज ते मुलाचं नाव तर गोविंद आहे, तुम्हीच ठेवलेलं आहे, मग तुम्ही नारायण कधी म्हणले? आणि पुढच्या जन्मी हा नारायण म्हणून जन्माला येणार होता, पुढच्या जन्मीतलं काही आयुष्य मी याला आता दिलं म्हणून जिवंत केलं. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ते समर्थ आहे महाराज, पण ते ईश्वरी कार्यामध्ये ढवळाढवळ नाही करेल. पुढचं आयुष्य दे. आता सत्यसाईबाबाच्या जीवनात सुद्धा अशी घटना घडलेली आहे. गजानन महाराजांनी विचारलं की महाराज, तुमच्या निष्ठा प्रसादानं अनेक लोकांचा रोग बरा झालेला आहे, महारोग सुद्धा बरा झालेला आहे, आणि भास्कर पाटलाला पिसाळलेला पुत्र चावला आणि तो आता 8 दिवसानं मरणार आहे, त्याच्यावर का तुम्ही उपाय करत नाही? तर तुमचा अनन्य भक्त आहे. त्यांनी सांगितलं तसं भास्करची अवस्था तुम्हाला कळणार नाही. तो जरी आता संसारातली काही त्याची इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या, तो मागच्या जन्माचा साधक आहे, त्या थोड्याफार पूर्ण झाल्या, आता तो जाणार आहे, त्याच्यावर उपाय नाही. त्याला जी गती मिळणार आहे तुम्हाला नाही कळणार, ती मला कळते, म्हणून मी त्याला जिवंत करणार नाही. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. श्री ज्ञानेश्वर माऊलीला समाधी दिल्यानंतर सोपान काकांना सांगितलं मला सुद्धा समाधी घ्यायची आहे, म्हणून त्यांनी स्थान निवडलं. कारण सोपानदेव हे ब्रह्मदेवाचे अवतार होते. ब्रह्मा सोपान तो झाला, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी ज्यांनी लागे पाहिजे. यारे भक्तपरायण मंडळी, एकनाथ महाराज, नवनाथ महाराज आळंदीसारख्या ठिकाणी शिकले, सासवडला, आणि सोपानदेवांची समाधी आहे तिथे करा आणि भोगावती नदी आहे, ती दोघांचा संगम आहे. ब्रह्मदेवाने तपश्चर्या करून भगवान शंकराकडून वरदान मिळवलं की सृष्टी तयार करायची, तुम्हाला शक्ती द्या, प्रेरणा द्या, कशी तयार करायची. आता मुलं शिकतात, PhD होतात, कोणत्याही क्षेत्रात शिकतात, तर मग ते त्या ज्ञानाचा उपयोग प्रॅक्टिकलमध्ये केला जातो, आणि मग मोठमोठे आविष्कार, मोठमोठे शोध लागतात. विज्ञानाचा अभ्यासाचा भाग. अशा प्रकारची भगवान शंकराची उपासना केल्यानंतर भगवान नारायणाच्या नाभीतून तुमचा जन्म झालेला आहे, पण तुम्हाला क्रिएटर आहे, तुम्ही निर्माण करणारे आहात. जनरेशन, गॉड शब्दाचा अर्थ GOD, जी म्हणजे जनरेशन. तुम्ही आला उत्पन्न करायचं आहे, भगवान नारायणाला पालन करायचं आहे, ऑपरेट करायचं आहे, आणि शेवटी रुद्र म्हणून माझं कार्य आहे. पण कार्य शेवटचं आहे आणि पहिलं सुद्धा आहे. आधी आधी ब्रह्म एकले असं वेदांत सांगतं. म्हणून ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली तीच जागा, आणि सोपानदेवाने ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली ती प्राणगुफा होती. जसं आता तुम्ही अंदरसूरला गेलात, जातात काही मंडळी, बरंच आता मंडळी बाबाजीच्या स्थानाचं 12 ज्योतिर्लिंगाचं पायी यात्रा करतात. काही आले होते मागं 2-3 जण. शांतिगिरी महाराजांनी सांगितलं असेल, कोणी सांगितलं असेल, जा बाबा, नाही तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग करता येतं. जनार्दन स्वामीने ठिकठिकाणी मंदिर बांधले, आणि माझ्या बाबांची ऐका, माझ्या बाबांची ऐका ख्याती, ख्याती, ख्याती. ज्योतिर्लिंग जसं आहे तसे बाबाजीने पण 12 ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी अशा सत्पुरुषांनी ज्यांना भगवान शंकराचा 3 वेळेस साक्षात्कार झाला, अशा संत महात्म्यांनी स्थापन केलेले शिवालय जे आहे ते ज्योतिर्लिंगाप्रमाणेच आहे. आता गोरगरिबांना कुठं ज्योतिर्लिंग करता येतं. आणि त्याचे आता पायी आता खूप प्रकार निघाला. पायीचं खूप लोकांना आनंद वाटायला लागला. सुशिक्षित लोक, चांगले चांगले लोक पायी परिक्रमा करतात, पायी यात्रा करतात, चांगले चांगले लोक करतात. नर्मदा परिक्रमासारखा भाग.
आला एक विद्यार्थी होता, चांगला आहे म्हणे, मला 12 ज्योतिर्लिंग सारखं महत्व आहे जनार्दन स्वामी, जा बाबा. रूट तयार करून दिला संतोषी महाराजांनी, गेले. म्हणून देव या ठिकाणी अशा प्रकारचं सद्गुरू जनार्दन स्वामींसारख्याने त्या ज्योतिर्लिंगाचंच महत्व आहे. ही जी सासवडला जी सोपान देवाची समाधी आहे, त्या समाधीच्या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. ती गुहा घर तयार होती. ती इंद्रनील नावाचं पर्वत आहे तिथं. इंद्रनं सुद्धा त्या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून चांगल्या प्रकारचं वरदान घेतलं. त्या ठिकाणी डोंगर आहे, त्याला इंद्रनील पर्वत म्हणतात. शिवाय आणखी त्या ठिकाणी दिवे घाट आहे, खूप मोठा डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये अशी वनस्पती आहे की ती रात्री उजाड येतो त्या वनस्पतीला. दिवे घाट, दिवी वनस्पती. आता ब्रह्मदेवाने निर्माण करायचं म्हणजे वनस्पती पण निर्माण झाली पाहिजे, कारण वनस्पतीमध्ये फार शक्ती आहे. कोणामध्ये पुरुषत्व नसेल, स्त्रीमध्ये स्त्रियत्व नसेल, तर त्या ठिकाणच्या दिव्य वनस्पतीचं जर सेवन केलं तर स्त्रीमध्ये स्त्रीबीज तयार होतं, पुरुषामध्ये शुक्राणू तयार होतात. अशी दिव्य वनस्पती पण आहे. म्हणून ती दिव्यासारखी ती वनस्पती चमकते, उजेड देते, म्हणून त्या घाटाला दिवे घाट म्हणतात. माऊलीच्या पादुका जातात तर त्या करा आणि भोगावती नदीमध्ये स्नान घालतात. तुम्ही पाहिलं असेल माऊलीचा समाधी सोहळा म्हणजे पालखी सोहळ्याच्या निमित्तानं. आणि म्हणून देव त्या ठिकाणी समाधी घेताना जशी ज्ञानेश्वर माऊलीच्या वेळेस समाधीला 33 कोटी देवता, भगवान पांडुरंग पार्वतीसह विशेष म्हणजे गेलेले संतसुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. सगळ्यांचं आमंत्रण होतं. आणि आता संतोषी महाराज संताबद्दल सांगतात, जनार्दन स्वामीबद्दल सांगतात, आपल्याबद्दल सांगतात. तशा प्रकारचं सांगण्याचं काम प्रत्यक्ष पांडुरंग करत होते. अरे सोपान देव असं आहे, त्यांचे असे अभंग आहेत. त्यांनी माऊलीची अशा प्रकारची सेवा केली. आणि दासाचा दास निवृत्तीनाथ महाराजांचे दास ज्ञानेश्वर महाराज, त्यांचा दास मी. मग दासाचा दास कोण ठेवा. दासाच्या दासाची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे. भगवान सद्गुरू जनार्दन स्वामी भगवान शंकराचे दास होते. त्यांची सेवा करण्याचं संधी आम्हाला लोकांना मिळेल. आम्ही दासाचे दास आहोत. आणि दासाच्या दासांना जास्त आणि ऐश्वर्य मिळतं. महाराज जनार्दन स्वामी तपश्चर्या केली तर महाराज काय देत होते, काहीच मिळालं नाही तर असे पिकलेले कारले खाल्ले, खाली पडलेल्या कैऱ्या खाल्ल्या. आणि कोणीतरी दिलं दूध तर नरोटभर दूध खायचे, कोणीतरी आणा पैसा दिला तर आणि अंदर सोडला त्याची खारी काढून खायचे. 16 वर्ष त्याग मूर्ती मौन घडत करी अंतर सुनी नागेश्वर अंतर नागेश्वर प्रथम शिवालये शोधिले सद्गुरु चरणी सुवर म्हणून देव सांगायचा हेतू असा आहे, काशदेव महापुरुषाचं सर्व कार्य अगोदरच ठरलेलं असतं. सद्गुरू जनार्दन स्वामींचं काशी विश्वनाथाचं मंदिर बांधलेलं आहे. आईनं सांगितलं संन्यास घेणं नको, संन्यास घेऊ, माझा जीव येतोपर्यंत, नंतर तुला कुठं जायचं असेल जाय काशीला, इकडं तिकडं. तो त्याचं थोडंसं अवघड होते. त्याने सांगितलं जाय तिकडं काशी ठिकाणी, तोंड काळा करतो. चुलता म्हणजे वडिलाच्या ठिकाणीच आहे. कशी भावाची जी समदृष्टी होती महाराज लहानपणापासून. हे संत लहानपणीच मोठे असतात, फार गोडी. जे लहान असतात ना ते लहानपणीच मोठे असतात.
जे संत असतात ते लहानपणीच मोठे असतात, प्रतिभा असते त्यांना, जन्मोजन्मी तेच करत असतात. पण नाव ठेवणारे असतातच. संतांना कोणी नाव ठेवलं नाही मला, सगळ्यांनी सगळ्या संत होतात. आत्रे भाषण करत होते, एक कुक्षित माणूस ओढलं, वाटलं तुम्ही कुत्र्या. आता ते आत्रे तुम्ही कुत्रे आहात म्हणून. आत्रे त्याला म्हणून ठीक आहे, मग तुम्ही विजेचं खांब आहे किंवा मोटरचं काय रे? कुत्र्याचं काय काम आहे? इलेक्ट्रिकचं पोल पाहिल्यावर, गाडी उभी केली ते पाहिल्यावर. आत्रे कुत्रे आहे जरूर, पण तुम्ही इलेक्ट्रिकचा खांब आहे आणि मोटरचं टायर आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोणाची चेष्टा करावी महाराज? चांगल्याची चेष्टा करूच नाही. बरी नवी चेष्टा भल्या भलाशी लावलाय बट्टा. सहज बोलली, मला नाही वाटत बोलले असेल म्हणून, पण म्हणतात की द्रौपदीने सांगितलं का अंधाचं व्हायच्या अंधा होत आहे. मला नाही वाटत ती अशी बोलली असेल. वर्णन करताना खूप काय ते काही पण वर्णन. आता महाभारत येते याला, आता रामायण जो साने केलं. दशरथ राजा देवसभेला गेले, तरुण होते, 3 पत्न्या केल्या तरी पुत्र संतान नाही, आणि युवराज होते. धुरंधर चक्रवर्ती, देवता लोकांनी दिलेली पदवी भगवान दशरथ राजा. धुरंधर आणि राजा म्हणून, धर्माचं पूर्ण पालन करणारे म्हणून, दशावधानी. गेल्यानंतर सभा वगैरे झाली आणि उठले. ते राजसिंहासन सोन्याचं राजसिंहासन असताना इंद्राच्या सभेत आलेले काही लोकांनी ते आसन धुतलं. तसं राजा वाटलं का बरं धुतलं? कारण काय आहे की पूर्वी असं होतं की त्याला आपण आत्पुरुष म्हणतो, इनटचबिलिटी, उत्पृक्षात निवारण, या समाजाने फार दूर ठेवलं असं म्हणतात. खूप दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर कोणी जर अच्युत हरिजन जर गावातून गेलं तर तो गावातून जाताना त्याचे पावलं उमटू नये म्हणून त्याच्या पाठीला खोपाटी लावलेली असायची, ती झाडून जायची. असं होतं, कोणी हात लावलं भांड्याला तर ते भांडं घासून काढायचे. बाबासाहेबांनी चरित्रात मी वाचलं आहे की गुरुजीने फळ्यावर काही लिहायला लावलं आणि त्या फळ्यावर लिहिताना तुली काय काय असेल त्यांचा प्रश्न असेल काय असेल म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं तुली. तर 2-3 मुलं उठले, त्या फळ्याच्या शेजारी त्यांचे जेवायचे डबे होते, त्याला शिवून म्हणून त्यांनी डबे बाजूला घेतले. असा काळ होता तो. त्यांना वाटलं की बाबा मी काय अपवित्र एवढं, मला या सभेला बोलवलं, माझं आसन धुत आहे. मग विचारलं इंद्राला की का बरं धुवून राहिले माझं आसन? सोन्याचं आहे ते. त्यांनी महाराज ते जे धुवून राहिले त्यांना विचारा, स्वच्छ करतायत, गंगामाईचं पाणी आणून स्वच्छ करतायत, तर त्यांना विचार त्याला का बरं स्नान घालतायत? तेवढे महाराज आम्ही धुत नाही, याला स्नान घालतो. ही कथा स्कंद पुराणात आहे. आता रामेश्वरला एक कथा वाचक आहे, राम नरेंद्रजी रामदास काहीतरी असं आहे, फार विद्वान व्यवस्थित म्हातारे वयोवृद्ध असे प्रमाणे महाराज त्यांच्याकडे पाहत राहतो. संस्कृतमध्ये आणि विशेष म्हणजे वाल्मिकी रामायण तोंडपाठ. प्रति का असे कार्यक्रम रात्री लागतात, 10:30-11 वाजता, रात्री 12 वाजता कोण पाहत. एखादा माझा गिरबावासारखा पाहतो, 9 वाजता सकाळी उठायला वेळ होतो, काय करा ते सवय लागली. खूप चांगलं बोलतात म्हातारे, ग्रस्त पूर्ण मायसारखे सगळे पांढरे झाली दाढी. सांगितलं की महाराज आम्ही तुमचे पूर्वज आहोत. राजा रघु, राजा
हरिश्चंद्र, आम्ही सर्व तुमचे पूर्वज आहोत. आमच्यापेक्षा तुम्ही पुण्यवान आहात, कारण तुमच्या पोटी भगवान येणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला यज्ञ करावं लागेल. तुम्ही धर्मधुरंधर आहात. आम्हाला एवढं धर्माचं काम करता आलं नाही. निदान तुमच्या बसण्याच्या आसनावर जर धुवून ते तीर्थ पिलं तर आम्ही कृतकृत्य होऊ. म्हणून अकाल मृत्यू भयारणम, आम्ही अकाली गेलेलो आहेत. आम्हाला एवढं काही धर्माचं काम करता आलं नाही. तुम्ही फार पुण्यवान आहात. त्या पुण्याच्या प्रतापानं आम्ही तुमचं आसन धुत नाही, त्याला तीर्थ म्हणून ते घेणार आहेत. मग दशरथराजाचे संध्या निवारण झालं की काय बाबा, पण मला पुत्र संतान नाही. मग ते त्यासाठी तुम्हाला गुरुदेवाची प्रार्थना करावी लागेल. गुरुशिवाय ज्ञान नाही, सगळे सांगतात. त्यांनी एकदा आपलं म्हणलं ना तर मग जगात काही अशक्य नाही. मला पुत्र संतान नाही, म्हणून तुम्ही वशिष्ठ महामुनीला विचारून पुत्रकामेष्टी यज्ञ करा. इंद्रानं सांगितलं आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य करू, तुम्ही अशा प्रकारचं यज्ञ करा. सांगायचं तात्पर्य काय की असं गैरसमज होऊन जातो का बाबा मी एवढं काही अपवित्र आहे का माझं असं होत आहे. सगळ्याला शंका येते आणि शंका आणणं साहजिक आहे. आणि म्हणून जे अशा प्रकारची विचारसरणी पाहिजे. म्हणून सर्व देवता लोक आल्यानंतर स्वतः पांडुरंगाने आणि सांगितलं की देवता लोक हो, यांचा अवतार आहे, ज्यांनी जो दासाचा दास आहे त्याचं मी दास आहे. मग दासाचा दास करून ठेवायचं, त्या दासाचं मी दास. अहम भक्त पराधीना, भागवताचं वचन मी भक्ताच्या आधी नाही. त्या ठाई पांडवा हरुला दिवसा त्याचे नाम गोष्ट करते माझा. त्या ठिकाणी उभा आहे. पाहे प्रसादाची वाट, सगळ्याच अभंग सगळ्याला माहिती. आणि म्हणून द्या हो, पांडुरंगाने सांगितलं तुम्हाला तो दासाचा दास आहे, मी त्याचा दास. तुमची या दासाचा दास करते ठेवा, तुमची या दासीचा दास करते ठेवा. आशीर्वाद द्यावा, आरती मन, आशीर्वाद द्यावा, आरती मन. तुमची या दासीचा दास करते ठेवा, तुमची या दासीचा दास करते ठेवा. समाधी घेतली महाराज श्री हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती निवृत्ती महाराज वक्ते यांनी सांगितलं, संशोधन केलं आहे. समाधीचा काळ आहे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी बुधवार, शके 1218, दुर्मुख नाम संवत्सरे. तारीख आहे 23/11/1216. संशोधन आहे महाराज. आणि म्हणून सर्व देवतांनी जसं माऊलीचा टाहो फोडला, निवृत्तीनाथ महाराजांनी सगळ्यात जास्त दुःख मुक्तायला झालं की माझा लहान भाऊ गेला, ज्ञानराज गेला. आणि आमच्या अगोदर जाणं सगळ्यात जास्त दुःख निवृत्तीनाथ महाराजांना झालं. आणि सर्व संतांनी आणि महापूर सुटला दुःखाचा. महापूर लोटला. सगळं देवता लोकांनी सांगितलं की अशी भावंड होणे नाही, जसं असंयोगी होणे नाही रुक्माई, तसे असे भावंड होणे नाही. परत ढळढळा रडला विठोबा, ढळढळा रडला, ढळढळा रडला विठोबा, ढळढळा रडला. दिंडी चालली. एक लहान मुलगा होता तळेगाव. तुकाराम महाराज त्या दिंडीमध्ये होते. दिंडी चालली पंढरपूरला. लहान मुलाने सांगितलं, आई मी जाऊ यांच्याबरोबर. अरे बेटा तू लहान आहे. हे ऐकलं तुकाराम महाराजांनी. काही काय म्हणतो लेकरू, म्हणते म्हणतो बाबा दिंडीला येऊ का तुमच्यावर? आम्ही घेऊन जाईल, सांभाळून घेऊन जाईल, सांभाळून घेऊन येईल. मुलगा प्रतिभा संपन्न असतो महाराज, काहीतरी पूर्वीचाच ठेवा असतो महाराज. आणि म्हणून सांगितलं की चला मी जरा सांभाळून येईन, सांभाळून आणेन. आणि मग तुम्हाला माहिती दिंडीमध्ये सकाळी काकडा, नंतर हरिपाठ, नंतर अध्ययन, प्रवचन, कीर्तन, जे छंद लागले त्या लहान मुलांना महाराज
तर घरी चांगलं होते, तेली समाजाचे होते, सगळे गाणं होतं, आईवडील गाणं म्हणजे तेल काढायचे. लहानपणी आम्हाला सुद्धा आठवतं की अशी गाणं असायची, करडी नेऊन द्यायच्या, करडीत तेल घेऊन यायचे. फार पोषक होतं महाराज ते अन्न. आता म्हणजे घरच्या गाण्याचं तेल काय माहिती घरीचं तर दुसरं. ते प्रत्यक्ष करडी नेऊन द्यायच्या आणि मग तिथून तेल घेऊन यायचं आणि त्या करडी मग त्या बायका भरडायच्या आणि त्याच्यातून ते घर काढायचा आणि ते घाण्यात टाकायचं आणि ते पिळायचं. अशा प्रकारचे गाणे होते. ते गाण्याचं काम करायचे. थोडंफार शिक्षण झालं आणि वडलं गेल्यानंतर वडिलाचं काम करायला लागले. पण दर तळेगावाने देव जवळजवळच आहे, जाऊन येऊन करायचे. ठीक आहे, एकादशी दिवशी प्रवचन असेल, कीर्तन असेल, आजूबाजूच्या गावाला तुकाराम महाराजचं कीर्तन असेल, प्रवचन असेल, तर काहीला छंद असतो. आम्हाला सुद्धा सद्गुरू जनार्दन स्वामीचे प्रवचन लिहायचा छंद होता. आदरणीय शांतिगिरी महाराज सुद्धा प्रवचन लिहायचे. भरपूर प्रवचन लिहिले त्यांनी आणि पाठांतर पण त्याच्यामुळे पुष्कळ झाले. आणि म्हणून ते ते लिहायचं. ते जसं तुकाराम महाराज आपण म्हणायचे ना, हे संताची नाव होते त्यांचं, तो मुलगा लिहून घ्यायचा. कोणत्याही कीर्तनात जितके प्रमाण येईल अभंगाचे तेवढे लिहून ठेवायचे. कर्मधनु सोयगानं असे 4,500 अभंग लिहिले गेले आणि ते सुद्धा तुकाराम महाराज सुद्धा लिहून ठेवलेले. तीच गाथा तुम्हाला जर पाहिजे असेल हस्तलिखिताची भुजपत्रावर श्री नगरला, आता अहिल्यानगर नाही, आनंद ऋषीच्या आश्रमात तुम्हाला तिथं जैन विद्यापीठ आहे. त्या ठिकाणी ग्रंथालय आहे. तिथं आम्ही गेलो होतो. ती प्रत पाहिली, काचेत ठेवलेली आहे, भुजपत्रावर लिहिलेली, तुकाराम महाराजांचे अभंग स्वतः तुकाराम महाराज. पण त्याच्यावर अशी अक्षर तोडलेली नाही, पूर्णचे पूर्ण एकच अभंग आहे असं. आता काय तुम्ही विश्वनाथ दीनबंधू मी अनाथ, इथं तोडलेलंच नाही. तुम्ही नाही तोडलेलं, विश्वनाथ नाही तोडलेलं, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, एवढं एकच अक्षर, त्याला तोडलेलं नाही. अशा प्रकारची गाथा आहे. ते तोडल्यानंतर संशोधन झालं. आता तर पुष्कळ संशोधन आहे. सांगत तात्पर्य काय 4.5 अभंगात तुम्हाला माहिती आहे ते अभंग बुडवायचे सांगितले. ते म्हणे महाराज बुडून द्या अभंग, तुमच्या कृपेने मला तेवढी प्रतिभा आहे, मी परत तेवढा अभंग लिहीन. याला काय म्हणतात महाराज? याला प्राज्ञा म्हणतात. संत कृपा झाली, इमारत फळ आली. इमारतीला कुठं फळ येईल का? पण या इमारतीला फळा येतात. बुडू द्या त्यांनी. गाथा बुडवली तुम्ही काय दुःख करू नका, मी परत येतो. ही प्राज्ञा आहे महाराज, ही कृपा आहे. संत कृपा झाली तर काय होणार नाही महाराज. संत कृपा झाली, इमारत फळ आली. आधार दिलं पण स्वतःच्या अक्षरात लिहिलेली गाथा बुडवलीत म्हणून तुम्हाला माहिती आहे 10-14 दिवस उपास, सगळ्या उपास घडला इंद्रायणच्या काठी सर्वांनी आणि उपोषणच मांडलं. आणि त्यानंतर इंद्रायणी मातेने गंगेने परत ती गाथा तशी आणून दिली. म्हणून सांगितलं तात्पर्य हे महाराज अशा प्रकारची गाथा लिहिणारे त्यांच्याजवळ ती गाथा तुझ्याजवळच राहू दे म्हणे. तुकाराम महाराज वैकुंठाला नेऊन गेले म्हणे, महाराज मला तुमचा एवढा छंद लागला, तुम्ही माझे सद्गुरू आहात, माझ्या शेवटच्या वेळेस तुम्ही मला दर्शन दिलं पाहिजे. माझा अंतकालच्या वेळेची अंतकालेश मामे वरम स्मरण उत्सवात केले. म्हणून द्या हो तुकाराम महाराजाचे चरित्र असं आहे की 3 लोकांसाठी तुकाराम महाराज परत वैकुंठावरून आले बा भूतलावर. एक तर संताजी महाराज जगनाडे आणि एक वाणी होता, तो पण भगवान तुकाराम महाराजांचं भक्त होतं, त्याच्यासाठी आले. आणि एक निरोबासाठी 3 वेळेस परत आले. यांचा अंतकाळ जवळ आला आणि त्यानं तुकाराम महाराज धावा केला, तुकाराम 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 तुम्ही जेवढं निश्चिम भावनेने एखाद्या संताचं एखाद्या भगवंताचं जर तुम्ही अशा प्रकारचं स्मरण केलं
त्या स्मरणानं काय होतं, नाथबाबाला येतात किती भिंगुरटी ध्याने होय भिंगुरटी. ती गांधीन माशी असते, कुंभारीन माशी असते, तुम्हाला माहिती आहे. खेड्यातल्या लोकांना माहिती आहे, अजून शहरात पण माहिती आहे. घरामध्ये असं छोट्या कोपऱ्यामध्ये ती मातीचं घर करते, इकडून तिकडून माती आणते, ओली तिचं घर करते. ज्यांना माहिती त्यांना माहिती, बाकी त्यांना काय माहिती, सुशिक्षित लोकांना नाही माहिती. त्याच्यामध्ये आळी आणून ठेवते आणि त्या आळीला येताना तर ती फोटो मारते, त्याचा डंक लावते. त्या आळीला असं स्मरण होतं की आता कुंभारीने मला टोचं मारेल, आता कुंभारीने मला टोचं मारेल. त्या विषयातून ते संक्रमण त्या आळीमध्ये होतं आणि त्या आळीलाच पंख फोडतात, ती भिंगुरटी होतात. ती भिंगुरटी ध्याने होय भिंगुरटी. नाथबाबाला येतात की जडजीवाचं ध्यान केल्यानंतर जर जडजीवाचं प्राप्त होतो तर मग आपण भगवंताचं ध्यान केल्यानंतर भगवत स्वरूप प्राप्त होणार नाही. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला बाबाजी सुद्धा हे भजन मानते. केशवा तुझा मला छंद कपाळी केशरी गंध. केशवा तुझा मला छंद कपाळी केशरी गंध, केशवा तुझा मला छंद कपाळी केशरी गंध. काही आता सासू पण येतं, बुद्धीचं कौतुक पण करावं वाटतं. एका जणाने 60,000 आडनावाचं छंद जमा केले. 60,000 वाजल्यानंतर आयरन काय डोकं खाल्लं एवढं. हळदे काळे पांढरे हलवणे जेव घाले अमुक तमुक एवढे आडनावले, उगच डोकं. काही छंद असतो. मला 10 रुपयाचे छंद लागला. रस्त्यानं चालतात, हे इकडे ये, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये. तेव्हा मी टेकून काही नोकर आहे, आधार कार्ड कोण चांगलं बोलणार आहे. मग मी काय तुझं नोकर आहे, तू काय करतो म्हणजे मी विमान चालवतो, मग विमान घेऊन ये. काय छंद आहे मला. चांगला छंद करा म्हणून देव मुलाचे गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे, भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे. तुम्ही आता ते नाणे गोळा करायचे, ठीक आहे. त्याच्या पद्धतींचे कागदपत्र काढायची, ही त्या संशोधन मांडण्याची चांगली गोष्ट आहे. पुढच्या करता ठेवायची, पण अशी बदलीच छंद काय उपयोगाची. म्हणून त्या हो असा छंद लागला संताजी महाराजांना की तुकाराममय झालं जीवन. सद्गुरू जनार्दन स्वामींचा असा भक्तीचा छंद लाव महाराज, हेच त्या ठिकाणी सांगत आहे. बाबांचा लागे जा छंद, बाबांचा लागे जा दर्शनी हो तिकडे येऊन या. दर्शनी हो परमानंद तिकडे येऊन या. आणि लागे जा बाबांचा लागे जा. हा छंद जोपासा आहे. माऊलीने या ठिकाणी हे सांगितलं की जो जसं मला मी जसं त्याला. हे नाही समजलं तर मग ज्ञान नाही. ज्ञाने विलेनाशिले, मग हाय देव माझा, हे संत माझे, हे सद्गुरू माझे, माझे गुरुदेव दत्ताचे अवतार बाकीचे भूताचे आहे का. अशा प्रकारची एकांगिता येते, याला श्रद्धा म्हणत नाही. याला दुसऱ्याची उपेक्षा करून, दुसऱ्या देवतेची उपेक्षा करून आपण ज्या देवतेला भजत असेल तर ती श्रद्धा नाही म्हणून, ती उपेक्षा आहे. ती ममता नाही, ती आसक्ती आहे. आईच्या प्रेमामध्ये ममता आहे, दुसऱ्याच्या प्रेमामध्ये आसक्ती आहे. सांगू नये आले. पत्नीच्या प्रेमामध्ये आसक्ती आहे विषयाची, आईच्या प्रेमामध्ये ममता आहे, तर वात्सल्य आहे. समजून घ्या, ममता आणि आसक्तीमध्ये फरक आहे.
देवावर ममता असावी, आसक्ती नसावी. आसक्त बुद्धीची तात्मा विगत स्परा नैष्कर्मणा सिद्धी संन्यास नाधिकायचं माऊलींनी सांगितलंय, गीतेमध्ये सांगितलंय की आसक्त बुद्धी नसू नये. आता हे दारूची आसक्ती म्हणून तो सांगतो की 4-5 दारू घेणार, हो ताई दरवाजा उघडा, उघडा दरवाजा, आमच्यातलं तुमचं गिऱ्हाईक कोणी त्याला घ्या मध्ये. ते म्हणे ताईला का मरो, मी तुमचीच आहे. हा छंद काय कामाचा. वाईट पण वाटतं. श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मासा माझी मार्गशीर्षम ऋतुनाम कुसुमाकर. भगवंताने स्वतःची विभूती सांगितली म्हणे या मार्गशीर्ष महिन्याला फार महत्व आहे. महाराज भगवान दत्तात्रेयाचं, भगवान अनेक मोठमोठ्या साधू संतांची जन्मतिथी पुण्यतिथी याच महिन्यामध्ये येते. म्हणून या महिन्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून भगवंताने ती आपली विभूती सांगितलेली आहे. म्हणून भेद न करता, देवदेवतामध्ये भेद न करता, संतामध्ये सद्गुरूमध्ये असं भेदबुद्धीनं ममत्व अंतकरणानं आपली जे इष्ट असेल, कोणाची देवी असेल, कोणाचे भगवान शंकर असेल, कोणाचे भगवान नारायण असेल, पांडुरंग असेल, त्याच ठिकाणी तुम्ही एकनिष्ठाने करा, पण दुसऱ्याची उपेक्षा करू नका. अशी दुसरी बाजू पण समजून घेतली पाहिजे. आणि दुसरी बाजू समजून न घेण्यामुळं माऊली या ठिकाणी लिहायला लागलं की ज्ञान नसल्यामुळं जे एक आत्मा बोध फिरून कदा नोपजे भेद, या नावे शुद्ध ज्ञान बोली जे उद्धवा. एकनाथ महाराज एकनाथी भागवत वाचा, तुमचं नाव एकनाथ. सांगायचं बरं की याला ज्ञान म्हटले. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, हे नावे भ्रम अमंगल, हे नावे भ्रम अमंगल. ऐकाले तुम्ही भक्त भागवत, ऐकाले तुम्ही भक्त भागवत. ही तुमची परीक्षा आहे. कधी कधी तुमच्यामध्ये भेद येईल, कधी कधी काय त्यासाठी जावं. म्हणून ज्ञानविने नाशिले, ज्ञान पाहिजे. गुरुजीने विचारलं परीक्षा कशी होतात? परीक्षेचा अर्थ काय? मुलगा हुशार होता जनार्दन महाराज. त्याने सांगितलं महाराज परीक्षा म्हणजे मन लावून अभ्यास करून दिले जाते, त्याला परीक्षा म्हणतात. आणि जर असं जर कदाचित नाही केलं तर परी पण मिळणार नाही आणि रिक्षा पण मिळणार. परी पण मिळणार नाही, नंतर मग तुम्हाला रिक्षा चालावं लागेल. चांगले गोल शब्द पुढे चांगले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असा छंद लागला पाहिजे. असं भक्ती मार्गामध्ये आपण रंगून गेलं पाहिजे. भेदाभेद विसरला पाहिजे. भेदाभेद अमंगळ सांगितले तुकाराम महाराजांनी. आणि शेवटी धावा केला तुकाराम महाराज, तुकाराम. आणि नाम जपता कापे यमराज सुद्धा थांबले. अरे थांब बाबा, माझे गुरुदेव येऊ दे, मग तो घेऊन जाय. मला काही राहायचं नाही, माझी काही आसक्ती नाही राहायची. माझी ममता एवढीच आहे की माझे गुरुदेवाचं दर्शन व्हावं म्हणून मी जावं. जसं मीराबाईनं मेरं तो गिरधर गोपाळ अन्न ना कोई, गिरधर गोपाळमध्ये रंगून गेली आणि ज्योत मिळाली. तशाच प्रकारचं त्या तुकाराम महाराज सदैव वैकुंठातून आले. संताजी महाराजांना दर्शन दिलं आणि मग संताजी महाराजांनी डोळे लावले. रामकृष्ण हरी बोला, तुका जातो वैकुंठाला. आदर होतो तुमची गावी, कृपा असू द्यावी. आता नाही येणे जाणे, सहज कुंडले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल म्हणा, तुका जातो वैकुंठाला. अशा प्रकारचं शेवटच्या श्वासापर्यंत जर आपली भक्ती टिकली, आसक्तबुद्धी संपली, तर मात्र मग त्याला भगवंताची कृपा होते. मी त्याचा उद्धार करतो. ताश्याहम भजन,
जो जसं मला भरतो मी तसं त्याला भरतो, या जन्ममरणाच्या फेरीतून मुक्त करतो. अशा प्रकारचे भगवान श्री सोपान देवाची आणि अनन्य भक्त संताजी महाराजांची हे आहे. अशाच प्रकारची एकनिष्ठा सद्गुरू जनार्दन स्वामीचे प्रत्येक प्रवचन देत बाबा तो शिवाचं नाम घ्या, सकळ मंत्राचं सार ओम नमः शिवाय सकळाचं जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश. अनेक प्रकारचे विघ्न तुम्हाला संसारात येतात, पण त्याचा नाश करण्यासाठी साधन पण सांगून ठेवलेलं आहे. ते साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. मग तुम्ही नमः शिवाय म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, पांडुरंग म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, जय जनार्दन म्हणा, पण एकनिष्ठेनं. दुसरीकडनं काही लोक मार्गदर्शन करतात, तर काही लोकांना भलतंच मार्गदर्शन आवडतं. तर बाबा आपली पात्रता पाहून आपले गुरुदेव आपल्याला देतात. त्या पात्रतेपेक्षा आणखीन तुम्हाला काय पाहिजे? पहा तुम्ही, विश्वामित्रा शीतकणू ध्रुवासा भरून गेला. राम मंदिरात स्थापना झाली आहे. सप्त ऋषींची, प्रत्येक ऋषींना जटा आहेत, केस आहेत. भगवान महर्षी व्यासांना सुद्धा आणि केस संभार आहे. आणि केशलोचन का करतात हे काही मला वाचण्यात आलं नाही. हे केस का काढतात? मोठमोठे विद्वान लोकसुद्धा संन्यासी असून सुद्धा केशलोचन करतात, मुंडन करतात. ठीक काही दुःखाच्या वेळेस मुंडन करणं ठीक आहे, पण काय म्हटलं असं मुंडन करणं तर काही माझ्या वाचण्यात नाही. आणि कसं काय विद्वत्ता आहे? त्यांच्याजवळ विद्वत्ता कोण आहे? तरी परंतु असं काय, सगळं ऋषीमुनींचं विश्व तुम्ही काल्पनिक नाही, ते असणारच, ते वास्तविक आहे. तरी परंतु लोक करतात. सांगायचं तात्पर्य हे मला की देव त्यांची स्थापना झाली आता राम मंदिरामध्ये. पंतप्रधान गेले, त्यांनी प्रत्येक महर्षी वाल्मिकी आणि अगस्ती वगैरे वगैरेची स्थापना आहे. सर्व ऋषींची काय सुंदर असं आहे. आणि मूर्त्या कडेले महाराज काय पाहतात, गोड वाटतं माणसं. आणि रामरायाची मूर्तीचा काही प्रश्नच नाही. 7 महिने रामरायाची मूर्ती घडताना 7 महिने तो त्या खोलीच्या बाहेर निघाला नाही, कोणाचं तोंड पाहिलं नाही. घरामध्ये कोणाचंच तोंड नाही पाहिलं. आणून द्यायचं, बाहेरून अन्न पाणी द्यायचं, मध्ये सर्व करायचं. 7 महिने कोणाकडं पाहिलं नाही, काही नाही. 7 महिन्यानंतर मूर्ती तयार आहे, प्राणपट्टी आहे. त्याला सांगितलं अशी मूर्ती तुम्ही काही तयारी केली नाही. कोण तयार केली? अशी मूर्ती नाही केली म्हटली. त्याचं विचारलं, त्यानं मुलाखत झाली, मूर्ती कशी काय झाली? मी केली असं मला वाटतच नाही. कोण केली? जय सर दया माझी मी राम असता सरस्वताचा माऊलीप्रमाणे टाकतो. 13 जायचं, दुसरं कोणीच नाही. 7 महिने टिंबटिंब सुद्धा नाही पाहिलं. म्हणून जय सर दया माझी मी राम, मला माऊलीच प्रमाण आठवतं. त्याने जे मुलाखत वाकले असले सांगितलं, त्यांनी हृदयामध्येच राम होता आणि त्या रामानंच घडून आणलेली मूर्ती. सांगायचं तात्पर्य काय की हेच आहे माझं. जो जसा मला मी जसा त्याला, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी या सर्व तीर्थाले गंगा यमुना घाटे. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी या सर्व तीर्थाले गंगा यमुना घाटे. या मार्गामध्ये काही चालत नाही, न तातडी. काही समाधान प्राप्त होतं, माणसं जास्त त्याच्या मागं लागतात. योग असो कोणता असो, या मार्गात हक्कास्वाच्या गतीनं चालायचा मार्ग आहे. हळूहळू एकदम शेवटची पायरी मला प्राप्त व्हावी अशी जर तुमची धारणा असेल तर मग त्रास होतो. आणि त्रास मग तो असाही होऊन जातो त्रास. आणि मग या अशा वेळेत एखाद्या वेळेत श्रद्धासुद्धा डळमळीत होते. काय रे मंदाता येते, काय बाबा एवढं केलं पण अजून मला काही समाधान नाही, असं जर वाटत असेल तर ते काय रे मंदातेकडे जाण्याचा भाग आहे. नीट लक्ष देण्याचा भाग समजणारला आहे. का बरं अजून मला प्राप्त झालं नाही, का बरं माझ्या मनासारखं होत नाही, असं जर मनात आलं तर समजायचं काय रे मंदता सुरू झाली. जे काय रे तुम्ही करून आले, जी भक्ती करून आली ती मंद होईल. काय रे मंदत तिथून थोड्या दिवसांना ती काय रे विपरीतता येईल. मग याच्याकडे जाय, त्याच्याकडे जाय, याच्याकडे जाय, असं होईल. फार गोड सूत्र आहे, समजलं तर फार चांगलं आहे. काय रे मंदत काय रे विपरीतता आहे.
आणि काय विपरीत जाऊन आपल्या इष्टाकडून लक्ष निघून जातं, आपल्या गुरुदेवाकडून लक्ष निघून जातं, दुसरीकडं जातं, तर मग काय रे नाश. मी सांगत नाही, शास्त्र सांगतं तस्मा शास्त्रम प्रमाणम काय रे नाश करून घेऊ नका. जे केलं ना तेवढं समाधान मला. जैशी किती आहे तैशा परी राहील, कौतुक आहे संचित आहे. म्हणून आता पुष्कळ मंडळी आले, 300-350 मुलं आलेत. मला दाखवलं होतं की स्वयंपाक उरतो काय म्हणून. शिवाय आणखीन आपले आदरणीय सद्गुरू साहेबपरायण श्री, चांगलं आहे मला तर गोड वाटलं आहे, श्री व सौ संगीता मधुकर भादेकर, श्री व सौ उषा अनिल गोडके आणि शिव चिदंबर हे गेले. ते जुन्नरचे होते. हे यूट्यूबचा फार उपयोग होऊन राहिला. त्यांनी प्रवचन वगैरे ऐकलं तर पंक्तीमध्ये सहभागीच व्हायचं सांगितलं. अभिषेक वगैरे करून गेले. मला वेळ नाही म्हणे, त्यांना काहीतरी काम असेल, मोठं सरकारी नोकर असेल म्हणून त्यांना वेळ नाही. ते पूजा वगैरे करून गेले, पूजन करून गेले. पण हे मधुकर, संगीता मधुकर भादेकर हे फळाचा व्यवसाय यांचा, अनुष्ठानाला पुष्कळ अशी फळं देतात. बाबाजींच्या कार्यामध्ये सहभागी होतात. आणि बोडके परिवाराचा तर विचारू नका, अनिल भाऊ असो, त्यांचे बंधू असो, सगळ्यांनी दिवाळीचं एवढं फराळाचं देतात महाराज. आमचे संतजी महाराज मानिला, बोरमाळ, मोहमाळ, गोंदा, किरखेडा या भागामध्ये आणखी तिकडं आणि गोंधनखेडा, जवखेड, सोनगिरी एवढं सांगे. एक पिकअप भरून फराळाचं. एक लाडू दिवाळीच्या वेळेस अर्धा किलोचे लाडू करायचे आई. 4 भावंडाला 2-3 वाटायले सांगतात. बरं का आता पिकभर लाडू, चिवडा आणि हे त्यानं वाटलं. त्या 4ही ठिकाणी वाटलं सगळ्यांना की आनंद आहे. जेवचा त्याग केला ती जास्त मिळतो. केळीचा त्याग केलं तर खूप लोक केळ आणून देतात. सांगायचं तात्पर्य काय की या हिमान गोडके भाऊचं तर खूप योगदान मला. जेवढं फराळाचं देतात आम्ही पण वाटून देतो. आम्ही तर काही खात नाही फराळाचं. त्यांना माहिती आहे वाटतील ते वेळेस वाटतील, सगळ्याला मुखात जाईल गोरगरिबांच्या. आता पण काही लोक कपडे आणून देतात, काही आमचे संतजी महाराज, श्रवणगिरी महाराज आदिवासी भागात जातात, गोरगरीब भागात जातात, तिथं कपडे वाटतात. काही असं ठिकाण आहे की तिथं एस टी जात नाही, पायी जावं लागतं. त्या ठिकाणी अजून काहीच नाही, लाईट नाही, काही नाही. अशा ठिकाणचे लोक येतात श्रमदानाला, मानीला, आणि मग त्यांना ते कपडे खूप आनंद होतो महाराज. मला एक विनोद आठवला. एक श्रीमंत बाई होती, त्यानं सांगितलं माझे कपडे उरलेले मी दान करू, भिकारीला दान करू का? त्याचा नवरा म्हणतो तुझे कपडे जर भिकारीने घालते तिला भिकच मिळणार नाही. तिने जर घातले ना तर खोंटीला टांगून ठेवल्यासारखं दिसल. बिचारी तेडी तू असे 102 किलो तुझे कपडे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या तिने मंची पंगत आहे, त्यांचं येतोचे सत्कार समारंभ आपल्याला करायचा आहे. शिवाय आणखीन पोटची पंगत आहे. पोटचा प्रदोष आहे 16/1/2026 शुक्रवार. अन्नदाताची सेवा आहे संजय सुदाम राऊत नाशिक यांची आहे. दुसरा आणि प्रदोष अशा प्रकारचे आपण प्रदोषी सेवा करतायत, अन्नदान करतायत. 1-2-3 जण मिळून. आता महागाई खूप आहे, म्हणजे एकाला नाही तोलत तरी दान आपले सहकारी कोणी असेल 2-3 जण मिळून केलं तर थोडाफार आधार मिळतो, जास्त खर्च करावा लागत नाही. कारण सगळ्यालाच वाटतं मिष्टांना द्यावा, म्हणून साधी पंगत करा बाबा, तुमची ताकद नसेल नाही बाबा आम्हाला हे करायचं आम्हाला ते, मग त्याचं तुम्ही जोडीदार करा. एकट्याला खर्च परवडत नाही. म्हणून आज 2-3 जण 4 जण मिळून. आता पाणी किती भाग्य आहे. दाण्यापिठी काय खाणेवाले का ना. आता हे 350 मुलं कोपरगावून आले. इकडे टुर्नामेंटची मुलं काय म्हणतात त्याला क्रिकेट खेळायला आले. कुठले कोणी यवतमाळचं, कोणी अमूलचं, कोणी तर पुढचे पूर्ण महाराष्ट्र. आणि तिकडे गोंधळ खेळतो जालना जिल्ह्यातून. म्हणजे तुमच्या प्रसादावर या लोकांचं नाव लिहिलेलं होतं ताई. म्हणून तुम्हाला मला पण धाक वाटला होता का.
आज थंडीमुळं लोकांवर परिणाम झाला. दोन चोर एकमेकाला भेटले गंगेवर, सांगितलं की कार बक्कस काय धंदा. ते म्हणे काय करावं धंदा, थंडीचा परिणाम झाला रे आपल्या धंद्यावर. तुमच्या धंद्यावर पाकिट मार होते दोघं जण. चोराच्या याच्यावर थंडीचं काय परिणाम. अरे मग सगळे लोक खिशात हात घालून उभे राहतात, थंडीमुळं खिशाच कापता येते. सांगतात तर की मला वाटलं थंडी आहे म्हणून लोक कमी आले, तर तुम्ही काही चिंता करू नका. पुष्कळ आहे, गावाची कृपा आहे. नारायण नारायण नारायण